मम्मा. हां उचल उचल बोल. आता हे पावसाळ्यात गाडी धुवायचं पण टेन्शन नाही. गाडी धुतली तर पाऊस पडेल आणि पाऊस पडल्यावर गाडी धुण्याचा काय अर्थ पण नाही. त्यामुळं गाडी धुवायची पण टेन्शन वाटते. गाडी खराब तर झाली माझी. ठीक आहे. काय ते माझं हलते का ते बघा, लाईट आहे ना त्याशी हलते माझं. मला वाटतं LED आहे ना माझा काहीतरी ढिल्ला झाला, काहीतरी विषय झाला आहे. कारण एवढं पहिलं हालत नव्हतं, ते जास्त हाला लागलं. ठीक आहे. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून नाही, वेलकम बॅक टू द चॅनल. माझी तब्येत जरा खराब होती सोमवार, मंगळवार, बुधवार. डायरेक्ट शुक्रवारी कॅमेरा हातात. कॅमेरा अगोदर पण घेतला होता हातात ब्लॉग बनवायला, पण ब्लॉग नाही बनवू शकलो कारण तेवढी एनर्जी नाही. किंवा माझं कामावर पण थोडंसं टेन्शन चालू आहे. ओके, कामावरचं टेन्शनचं काही विषय नाही. येतं ते, पण मी जास्त टाळण्याचा प्रयत्न करतो, पण येतं आता कधी कधी. तर कधी कधी आपल्याकडनं पण काय काय चुका झालेल्या असते त्या आपल्याकडनं. माझ्याकडनं काय नाही तू, पण माझी जी मॅनेजर झालेली ना मॅडम, ती जरा खोंडबळ्यासारखं वागायला लागले. तिला सारखं जेव्हा तिला भांडण ना तेव्हा तिला जरा बरं वाटतं. मग तिला सारखं रोजच भांडण पाहिजे. मला पाहिजे असतं पीस. मला भांडण नको असतं कधी पण, कुठल्याही गोष्टीत मला भांडण नको असतं. जर चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट सुटत असेल तर मी ती चांगल्या पद्धतीने सुटवतो, नाही तर मी ते डायरेक्ट इग्नोर करतो. मग ती गोष्ट असू दे किंवा मग एखादं पर्सन वगैरे असू दे. पण मॅनेजरला इग्नोर करू शकत नाही ना मी. ते रोज उठून तोंड बघायचं जाऊन तिथं. त्यामुळं ते काय काय गोष्टी नाही पटत. पण आता काय काय ऑफिसमध्ये पॉलिटिक्स पण असतं ना. पॉलिटिक्स असतं ऑफिसमध्ये. नंतर ह्याचं जॉब गॅरंटी पण नाही आहे ऑफिसमध्ये एवढं. आता सध्याला 2 जण ट्रान्सफर केलेत मल्हापूरच्या प्लॅनला. हा जो मल्हापूरचा प्लॅन आहे ना, त्या प्लॅनला ट्रान्सफर केलेत त्यांनी नाचारांच्या प्लॅनमधून. मग ते आमचा काही विषय नाही. आमचा प्रोजेक्ट एकदम व्यवस्थित चालला आता सध्याला तर नको वाटतं ते. तरी पण त्या मॅडमला भांडल्याशिवाय नाही जुळत. तरी पण मी त्याला जरा बोलत असतो. मग तिला बोलल्यामुळं माझं कॅरेक्टर थोडंसं डाऊन किंवा मग भांडखोर वगैरे आहे असं सारखं वाटतं ना. आता समोरचा माणूस तुम्हाला रोज टीज करत असेल. आता रोज कामं तर करतो, सगळी कामं करतो. आणि तुम्हाला जर बोललं की तू काम नाही करत. आता गेले ती बोलते की तू काम नाही करत. मग ते डायरेक्टर आहे का असं कामात मन पण लागत नाही आणि काम करण्याची इच्छा पण राहत नाही. जेवढं करतो तेवढं पण. आता रोज मला संध्याकाळच्या 11, 11:15 वाजता त्या आमची ड्युटी 10:30ला संपते. तरी पण मी एक्स्ट्रा थांबून वगैरे काम करतो आहे बरं का. काही छोट्या गोष्टी आहेत ना, त्यांना थोडासा टाईम लागतो, ते थांबून करतो मी. पण तरी पण ते मॅडमनं काय ना काय म्हणणार की ही केलं नाही, ती केलं नाही. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर 10 कामं दिली तर एका दिवसात किती कामं पॉसिबल आहे? ती 3, 4, 5 कामं पॉसिबल आहे. ते ठीक आहे, 6, 7 कामं केली तुम्ही पॉसिबल. बाकीची 3 कामं तर नाही तर होणार ना. तर मग ती म्हणणार तू कामच केलं नाही. मग राहिलेली 3 कामं का नाही पार केली तू? एवढं शक्यच नाही. पण ते तरी पण म्हणणार तू का नाही केली. मग असं ते माणूस प्रेशराईज होतं ना. मग हे राहिलं, ते राहिलं, हे राहिलं, ते राहिलं. अशामुळं माझं जरा थोडंसं भांडण होतं मॅडममुळं किंवा मॅडमसोबत भांडण होतं माझं की बाबा तू किती एक्सपेक्ट करशील. त्यात अजून प्लस मी बी शिफ्टला ना, तर ए शिफ्टची कामं पण मला ते काय काय गोष्टी करायला सांगतात. ए शिफ्टचे माणसं आहेत ना, ते पण करायला सांगतात मला. ठीक आहे. तर मग आता अशा ए शिफ्टची कामामुळे मला थोडंसं नाही करणं होत काम. करणं होत नाही म्हणजे माझं तर मी 100% देतो आहे. 8 तासात तुम्ही किती कामं करू शकता? सगळे नाही काम करू शकत. ठीक आहे. तर असा विषय चालू ऑफिसमध्ये. आणि प्लस माझी तब्येत पण गावाकडून आल्यापासून चांगली नाही. मी म्हणलं होतं ब्लॉग चालू करेल वगैरे किंवा लगेच चालू करेल वगैरे, पण नंतर माझी झोप नव्हती झाली. ट्रेनमध्ये थोडंसं वारं लागलं आणि वातावरण पण चेंज झालेलं आहे ना, त्यामुळे थोडंसं अंगाकडून आलेल्यासारखं आहे, अंगदुखी वगैरे. तर असा विषय आहे. आत्ता तर आलो मी कामावर. भेटूया संध्याकाळी जेवायच्या टायमाला. मग मॅडमला बोलतो, जर तब्येत असेल ठीक तर काम करतो, नाही तर मी 6-7 वाजता निघणार म्हणून सांगतो मॅडमला. बघू काय होतं. तर आज मॅडमच नाही आली. बरं झालं, डोक्याला टेन्शन नाही, काय नाही. तिचं काय तर PhDचं वर काय बोलली, त्यामुळे तिला ती सुट्टीवर आहे. ॲक्च्युली कालच ती गडबडीने गेली ती. मला काय आयडिया नव्हती ती येणार नाही वगैरे. तिने मला सांगितलं पण नाही येणार आहे का नाही ते.
पण आले मला कळलं की आली नाही आहे. एवढा रिलीफ वाटला ना नाही का, डोक्यावरचा ताण गेला सगळं. वाटलं काय नाही, उद्या परवा येईल ती, कधी यायचं तेव्हा सुट्ट्या मारून. तर त्यावेळेस आहे ना सगळा ताण काढणार आहे. जे आता मी 2-3 दिवस बघणार आहे काय विषय आहे ती. 2-3 दिवस बघून जेव्हा ते माझ्या डोक्यावर बर्डन चालल्यावरती मग मी सांगेन की मास्तरला माझ्या की मला काय ह्याच्यासोबत काम नाही करायचं. ठीक आहे, मला आहे ना, मला सेपरेट काम देतो, काही विषय नाही. मी सगळे काम करायला तयार आहे. मला माहीत आहे अपडेट वगैरे कसं देतं, कारण ह्याच्या अगोदरचा माझा मॅनेजर होता ना, मी जसं की तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं असतं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये वगैरे. तर आम्ही सेपरेट काम करतो आणि सेपरेट अपडेट देतो. शुक्रवार शनिवारी असेल अपडेट, जेव्हा मागेल तेव्हा अपडेट देतो. फक्त वीकली वन्स अपडेट द्यायचं राहतं. हे मॅडम रोज अपडेट घेते आमच्याकडनं. एवढं इरिटेटिंग वाटतं ना लय इरिटेटिंग वाटतं ते. रोज अपडेट घेते, नंतर हे का झालं नाही. तुम्हाला जर सांगितलं की 10 कामं देते, त्यातली 5 कामच होणार आहेत ना, 7 कामच होणार आहेत ना, जेवढे होतील तेवढे होतील. ताती कसा आडवा घुसला डायरेक्ट. मग त्यातली 5-7 काय कामं होते ती, बाकीची कामं का झालं नाही, राहिलेली कामं का झालं नाहीत. अरे एका दिवसात 8 तासात तू किती काम करू शकतोय मला सांग. खूप इरिटेटिंग आहे ॲक्च्युली, सगळ्यालाच इरिटेटिंग आहे. आमचं जेवढी टीम आहे ना खाली 1 2 3 4 जणांची टीम आहे आणि 5वी मॅडम आहे. नाही 5 जणांची टीम आहे आणि काही 6वी मॅडम आहे. अशी आमची 5 जण टीम आहे. 5 जण वैतागलेली आहे ती. सगळे आम्ही एकमेकाला बोलतो, मॅडम अशी बोलते तशी बोलते, पण आम्ही ॲक्च्युली ज्युनियर आहे. त्यामुळे आम्ही एवढं त्या मॅडमला बोलू शकत नाही किंवा त्या मॅडमबद्दल आम्ही एवढं बोलू शकत नाही. बोलू शकतो, आमच्या डॉक्टरनं जर पाणी गेलं तर आम्ही बोलणारच आहे. ॲक्च्युली ती वरच्या लॅबला होते आमच्या फर्स्ट फ्लोअरच्या 6 नंबरच्या लॅबला होती. तिथले माझ्या ओळखीचे ओळखीची टीम आहे माझी ते, कारण त्या टीममध्ये मी काम केलेलं आहे. तर ती टीम सांगते की लय इरिटेटिंग आहे वगैरे. तर आम्ही तिला कंप्लेंट करून खाली पाठवलं आहे. म्हणलं कशाला पाठवलं खाली. म्हणलं आम्हाला इथे डोक्याला टेन्शन रोज उठलं काय ना काय केमिकल लपवून ठेव, हे ठेव, आलं की उगाच ओरडते वगैरे. काम कमी पण कालवा जास्त असतो तिथं, असा विषय करते ते. त्यामुळं आम्ही खाली पाठवलं बोलले आणि ते आमच्यावर बर्डन आलं आहे आता. हो आता आणि हैदराबादमध्ये एवढा पाऊस नाही आहे तेवढा पाहिजे तेवढा. तर पुणे मुंबईकडे एवढा पाऊस आहे, सगळं तुडुंब भरलं आहे. सिलेंडर टाक्या काय वाहून चालल्या, त्या माणसं काय एन्जॉय करते, ती मासे पकडतात. त्या नदीच्या साईडचे गाव आहेत ना, तिथं तर नदीतनं बाहेर मासे येतात ना रस्त्यावर, तर ते मासे पकडतात वगैरे. एवढं मस्त वाटतं ते बघायला, तर मस्त वाटतंय. पण त्यांची हे सिच्युएशन त्यांना तर माहिती काय विषय चालू आहे ते. मोठं मासे येतात, असं नाही की बारकं लहान मासे येतात. मोठं मासं चांगलं पकडतात ते. 1 किलो 2 किलो 3 किलोचे मासे. आता व्हिडिओमध्ये तर दिसतात तेवढे मासे. येतात ते, मला वळायचं आहे. 1 मिनिट थांब. ऐशी आमचा पिल्या जागाच असणार आहे. मी पिल्या संध्याकाळी मी पिल्या डिंग 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 डिंग. वो आलं प्यापा जोरात बोलते. माझ्यासाठी रील टाकले, पण माझं प्रायव्हेट अकाउंट आहे, काय विषय नाही. तर काहीच 2 दिवस झाले थांबायला. 2 दिवस झालं ना, मी उशिरा येतोय. 1 दिवस 11:15 आलो, काल तर 11:30 आलो. ठीक आहे, तर आज पण आलो 10:46 आलो. एवढा काही उशीर नाही, 10:30चा त्या ड्युटीच टाईम आहे. तर एक 5 मिनिटं उशीर लागला मला. आणि मित्राला सोडायला पुढे गेलो थोडंसं, त्याला सोडून माघारी आलो आहे. ठीक आहे, 11:45 आलो आज, काय विषय नाही. तर आज मॅडमनी तरी पण 9:45 वाजता आपल्या 8:30-9:45 दरम्यान कॉल केला. काय चालू आहे वगैरे, कुठून आलं काम वगैरे. कशाला कॉल केला म्हणलं, एक दिवसाने काय मरत नाही. उद्या आल्यावर इच्छाच नव्हतं, उद्या आल्यावर डोक्यावर बसणारच आहे आमच्या. ठीक आहे, तर आजचा दिवस व्यवस्थित गेला थोडासा. मी आजारी आहे बघा, मला डोळं माझं काय होतं माहिती आहे का, अंग असं आखडून आलेलं आहे आणि डोक्यावर जास्त ताण आलेला आहे आणि काय करू वाटत नाही. ठीक आहे, तर काय करू वाटत नाही म्हणजे आता ही बॉडी पेन्स असल्यामुळे ना हालचाल करू वाटत नाही, निवांत झोपून राहा वाटतं. ठीक आहे, तर असा विषय आहे. तब्येत ठीक नाही आहे तरी पण ओके.
असा विषय आहे. तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस.